सुशील केडियाने माफी मागितली आहे। राज ठाकरेंना चिथावणी दिल्यानंतर आता माफी मागण्यात आली आहे। मानसिकता ठीक नव्हती म्हणून ट्विट केलं असं केडिया यांनी म्हटलं आहे। Of course, the tweet that I made out of haste, out of the stress, conveyed things in a way that can be interpreted in many ways. But if you look at my past tweeting, the way I've been appreciative of Raj Thakre ji, I'm hopeful he will realize that जब अपने ही अपनों का दम घुटा देते हैं तो गलतियां चारों तरफ होने लगती है। मेरी गलती को मैं स्वीकारता हूं, क्षमा की याचना करता हूं और आशा करता हूं जिनके बस में है कि इस वातावरण को अच्छा करें और सभी के हृदय में साहस आए कि हम मराठी को ज्यादा सरलता के साथ अपना सकेंगे, तो मैं आपका आभारी रहूंगा। केडियाला जो काही किडा होता त्याचा तो आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी तो त्याचा किडा शांत केलेला आहे आणि खात्रीने सांगतो की आता त्याने मी जी काही त्याची बाईट पाहिली त्याच्यामध्ये त्यांनी जाहीर माफी मागितलेली आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की मी आदरणीय राजसाहेबांना हिरो मानतो। सो आता जे ज्यांच्यातला किडा वळवळतोय त्यांनी केडियाचं जे काय झालेलं आहे ते पाहावं आणि याच्या पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा शिवसेनेच्या नादाला लागू नका। आमच्या नादाला लागलं तर अशाच प्रकारे तुम्हाला उत्तर मिळेल। आव्हान राजसाहेबांना फक्त नव्हतं, महाराष्ट्रातील जनतेला होतं। ते जे खाकीवरीतले आमचे भावी होत ना मराठी, त्यांना पण आवाहन केलं होतं की मराठी बोलणार नाही। हिंमत असेल तर काय करायचं ते करून दाखवा, करायची आवश्यकता नाही। आता तुम्ही म्हणताय माफी मागितली ना, मग ही माफी सर्वदूर जाऊ दे आणि याच्या पुढे कुठलाही मराठी माणसाला किंवा महाराष्ट्राला गृहीत धरताना प्रत्येकाने विचार करा की हा मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे, हा 12 कोटी जनतेचा महाराष्ट्र आहे, हा शेतकऱ्यांचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र पोलिसांचा महाराष्ट्र आहे, हा विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र आहे आणि सर्वप्रथम हा महाराष्ट्र आहे जो देशाला दिशा द्यायचं काम करतो। आणि या महाराष्ट्रामध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरे नावाचे कट्टर महाराष्ट्रवादी विचारवंत राहतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।